यहेजकेल अध्याय 22। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, तू न्याय करीशील ना? त्या खुनी नगरीचा न्याय करीशील ना? त्यावेळी तिला तिची सर्व अमंगळ कृत्ये दाखीव. तिला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, अगे नगरी, तुझा काळ येऊन ठेपावा म्हणून तू आपल्यामध्ये रक्तपात करीतेस व आपणास विटाळण्यासाठी मूर्ती करीतेस. स्वतः पाडिलेल्या रक्ताने तू आपणास दोषी केले. तू केलेल्या मूर्तींनी आपणास विटाळविले. तू आपला काळ समीप आणला. तुझी वर्षे भरली आहेत. म्हणून मी तुला राष्ट्रांच्या निंदेस, सर्व देशांच्या थट्टेस पात्र करीन. तू अभद्र नावाची व बेबंदपणे भरलेली नगरी आहेस असे म्हणून जवळचे व दूरचे तुझा उपहास करतील. पहा, इस्रायलाचे सर्व सरदार आपापल्या बाहुबलाप्रमाणे रक्तपात करण्यास तुझ्यात राहिले आहेत. तुझ्या ठायी लोक आईबापास तुच्छ मानितात. तुझ्या ठायी ते परदेशियांवर जुलूम करीतात. तुझ्या ठायी ते अनाथ व विधवा यास जाचितात. तू माझ्या पवित्र वस्तूस तुच्छ लेखितेस. तू माझे शब्बात अपवित्र लेखिले आहेत. तुझ्यात रक्तपात करण्यासाठी निंदक राहत आहेत. ते तुझ्यातल्या डोंगरावर मेजवानी करीतात. तुझ्यात बदफैलीने चालतात. तुझ्यात ते बापाची काया उघडी करीतात. रजस्वला स्त्री दूर बसली असता तिजबरोबर गमन करीतात. तुझ्या ठायी कोणी आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीबरोबर अघोर कर्म करीतो. कोणी आपल्या सुनेबरोबर अगम्य गमन करून तिला भ्रष्ट करीतो. कोणी आपल्या बहिणीस, आपल्या बापाच्या कन्येस भ्रष्ट करीतो. तुझ्या ठायी रक्तपात करावा म्हणून ते लाच घेतात. तू व्याजबट्टा करीतेस. जुलूम करून आपल्या शेजाऱ्यास नागवितेस व मला विसरली आहेस असे प्रभू परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव पहा, तू अन्यायाने केलेल्या कमाईमुळे आणि तुझ्यातल्या रक्तपातामुळे मी आपला हात आपटीत आहे. मी तुझा समाचार घेईन. त्या दिवशी तुझे हृदय टिकाव धरील काय? तुझे हात दृढ राहतील काय? मी परमेश्वर हे जे बोललो आहे ते मी करीनच. मी राष्ट्रांमध्ये तुझी पांगापांग करीन. देशोदेशी तुझी दाणादाण करीन व तुझ्यातली अशुद्धता नष्ट करीन. तू राष्ट्रांदेखत आपल्याच कृतीने अपवित्र ठरशील. तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे. परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, इस्रायल घराणे माझ्या दृष्टीने केवळ गाळ झाले आहे. भट्टीतील पितळ, कथील, लोखंड व शिसे यासारखे ते सर्व आहेत. ते रुप्यातील गाळ झाले आहेत. यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, तुम्ही सर्व गाळ झाला आहात. म्हणून पहा, मी तुम्हास यरुशलेमेत एकत्र करीन. रुपे, पितळ, लोखंड, शिसे
व कथील लोक भट्टीत घालितात व ती वितळण्यासाठी अग्नी फुंकून प्रदीप्त करितात, त्याप्रमाणे मी आपल्या क्रोधाने व संतापाने तुम्हास जमा करीन व भट्टीत घालून वितळवीन. मी तुम्हास जमा करून माझ्या कोपाग्नीचा फुंकर तुम्हावर घालीन, तेणेकरून तुम्ही भट्टीत वितळून जाल. रूपे भट्टीत वितळते तसे तुम्ही यरुशलेमेत वितळून जाल. तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वराने आपला संताप तुम्हावर ओतिला आहे. मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, या भूमीस सांग, क्रोधदिनी शुद्धी न पावलेली व पर्जन्यवृष्टी न झालेली भूमी तू आहेस. तिच्यात संदेष्ट्यांनी एकोपा केला आहे. भक्ष फाडून खाणाऱ्या गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे ते लोकांचे प्राण ग्रासून टाकितात. ते धन व पैका हरण करितात. ते तिच्या विधवांची संख्या वाढवितात. तिचे याजक माझ्या धर्मशास्त्राचे उल्लंघन करून माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करितात. पवित्र व अपवित्र यांचा ते काही भेद ठेवीत नाहीत. शुद्ध व अशुद्ध यांचा फरक ते शिकवीत नाहीत. ते माझ्या शब्बाथाविषयी डोळेझाक करितात. त्यांच्यामध्ये माझा अपमान होतो. तिच्यातले सरदार भक्ष फाडून खाणाऱ्या लांडग्यांसारखे आहेत. ते अन्यायाने कमाई करण्यासाठी रक्तपात करितात. मानवी प्राण्यांचा विनाश करितात. तिचे संदेष्टे कच्चा चुना त्यांच्याकरिता वापरितात. मिथ्या दृष्टांत पाहून ते त्यास खोटे शकून सांगतात व परमेश्वर बोलला नसताही प्रभू परमेश्वर म्हणतो असे ते बोलतात. देशातील लोक बलात्कार व चोरी करितात. ते दुर्बल व दरिद्री यास चिरडून टाकितात आणि परदेशियांवर अन्याय व जुलूम करितात. मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी मजसमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय, याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही. ह्यामुळे त्याजवर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन. मी आपल्या कोपाग्नीने त्यास भस्म करीन. त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी आणीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.